सुरुवात करूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींना। राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटावर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आहे। या बैठकीमध्ये वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली आणि यात तातडीच्या वीज खरेदीला मान्यता देण्यात आली आहे। केंद्राच्या दरापेक्षा कमी दरात वीज मिळणार असल्याने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी ही माहिती दिली। या निर्णयामुळे 100 ते 150 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। मागील वर्षी ही 192 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। कोळशाचा साठा हा मुबलक अवेलेबल होत नाही आणि तो उपलब्ध होत नसताना प्लांट चालवणं सुद्धा जिकरीचं झालेलं आहे। त्याचं सुद्धा नियमन करावं लागतं आहे आणि त्याचं व्यवस्थापन करून प्रत्येक प्लांट चालला पाहिजे, हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे। तिसरीकडं की एखाद वेळेला कोळशाचा साठा उपलब्ध झाला तर रेल्वेच्या रॅकसुद्धा आम्हाला उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं कोळशाचा साठा हा दररोज जो लागणारा कोळसा आहे वीज निर्मिती केंद्रांना तो कमी पडतो। कारण विजेचा वापर फार मोठ्या प्रमाणावर पंप असतील, एअर कंडिशन असेल, इतर काही गोष्टी असेल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि म्हणून विजेचं जर शॉर्टेज निर्माण होत आहे तर त्यासाठी गुजरातमध्ये असलेल्या एका कंपनीबरोबर 2 महिन्यासाठी काही वीज खरेदी करण्याच्या संदर्भामधली ही चर्चा होती आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली की कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारे लोड शेडिंग होणार नाही याची काळजी घ्या आणि ती विकत घ्या। दुसरी कोल्हापुरामध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। याच वेळी आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह नेत्या चित्रा वाघ, धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते। तर यावेळी महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटलांनी टीका केली। महाविकास आघाडीचे नेते हे डबल ढोलकी आहेत असं म्हणत पाटलांनी तोंडसोख घेतलं। पण लोकांच्या मनातले प्रश्न काय, जे लोक कुठल्या अपेक्षेने बघतात आणि त्या महाराष्ट्रामध्ये असेल तर मग असे विकासाचे विषय हे अतिशय उत्तम प्लॅन तयार झाला। अतिशय उत्तम प्लॅन झाला 1900 निवडणुकीच्या आधी, ज्याच्यामध्ये काम दिलं गेलं एजन्सीला की तुम्ही फक्त बीजेपी आणि शिवसेनेमध्ये अंतर निर्माण करणे, रोज तेल होतायचं, बाकी सगळं आम्ही बघतो। आता शेवटी काही ना काही घटना घडलेल्या होत्या की ज्यामुळे चांगलं प्रपोजल वाटलं की तेल घालत राहिलं, अंतर वाढत राहिलं की खुर्ची मिळणार आहे। पण खुर्ची देऊन पूर्ण हिंदुत्वाचा बेस संपवून टाकायचा असा प्लॅन एका मास्टर माइंडचा होता, हे उद्धवजींच्या तेव्हा लक्षात नाही आलं। आता तरी यावं कोल्हापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमधला हिंदुत्ववादी शिवसैनिकाचा वोटर तुम्ही एकदा का काँग्रेसकडे दिला की तो उद्या तुम्ही निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर काँग्रेसकडून परत आणता येणार नाही याची जाणीव मातोश्रीला झाली असेल तर शेवटच्या 2 दिवसामध्ये निरोप येईल। असं आहे की बंटी पाटलांना कधी कुटुंब नाती हे कळलंच नाही। आमचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो। घरं लहान पडायला लागले की मग बायको म्हणते आपलं घर वेगळं करू, पण कोणाच्याही मुलीचं लग्न निघालं तर सगळेजण सुट्ट्या करून येतो। हे बंटी पाटलांना कसं कळणार? कळलं ना? त्यामुळे हे जे आलेत ना पुणेवाले वगैरे, ते कोल्हापूरच्या धनंजय माडकांच्या घरी लग्न आहे म्हणून आले। राज ठाकरे यांचा मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा मशिदी समोर डीजेवर हनुमान चालीसा लावू या भूमिकेचा निषेध करण्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पुण्याच्या कोंढव्यामध्ये भाईचारा आंदोलन केलंय। या आंदोलनात हिंदू आणि मुस्लिम समाजाचे पेहराव करून लहान मुलं प्रतिकात्मक स्वरूपात उभं करण्यात आली। यावेळी राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। मशिदींवरचे भोंगे जर हटवले गेले नाहीत तर मशिदींच्या समोर डीजे लावून हनुमान चालीसा वाजवू अशी भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झालेला आपण पाहिला। मनसेमध्ये हा वादंग निर्माण झालेलाच होता, मात्र त्याबरोबर आज राष्ट्रवादीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलेले आहे। सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे, मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी, हिंदू मुस्लिम वाद पेटवण्यासाठी ही अशी वक्तव्य
केली जात आहेत, म्हणून हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनाचं प्रतिकात्मक रूप म्हणून भारत मातेचं रूप किंवा सगळ्यांची एकात्मता दाखवणारं दृश्य जे ते या आंदोलनाच्या ठिकाणी असेल अशी सगळी तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया तुमच्या या आंदोलनाचा प्रमुख उद्देश काय आहे. या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भाजपची सिटी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे या राज्यामध्ये, या देशामध्ये आणि पुण्यामध्ये, ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान मागच्या हजारो वर्षापासून एकत्रित कामकाज करतायत, चांगलं गुण्यागोविंदानं राहतायत आणि या सगळ्या गोष्टीवर विरजन पाडण्याकरता राज ठाकरेंनी हिंदू मुसलमानांचा मध्ये वाद पेटवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचा निषेध नोंदवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. राज ठाकरे हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना, खास करून आमच्या नेत्यांना जातीवादी म्हणतात. राज ठाकरेंची एकूणच भूमिका ही एकूणच भाजपच्या हिंदू मताचं ध्रुवीकरण करण्यासंदर्भात आहे आणि म्हणून त्यांचा निषेध नोंदवण्याकरता आम्ही या ठिकाणी हे कोंडव्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ही हिंदू मुसलमान संस्कृती जी आहे की इथं भाईचारा हा कालही कायम होता, आजही आहे आणि उद्याही राहील. फक्त तुम्ही भाजपची सिटी म्हणून काम करण्याचं थांबवावं, अन्यथा लोक तुम्हालाच नका या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जी काय चपराक द्यायची ती निश्चित देतील असं मला खात्री आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षातही वादंग झालेला आपण पाहतोय. मोरे विरोधामध्ये गेलेले होते, त्याच्यानंतर त्यांच्या शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. आता तुम्ही सुद्धा ऑफर दिली, अजित पवारांनी फोन केलेला होता कळतंय. तुमची आता पुढची भूमिका काय? मग एक तर साहजिक आहे की राज ठाकरेंच्या पक्षातले कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. मागची 15 वर्षाने राज ठाकरेंची भूमिका दर 2 वर्षाला बदलते, पक्षाचा झेंडा बदलतो, पक्षाचं ब्रीदवाक्य बदलतं. आता कुठलाच मुद्दा राहिलेला नसल्यामुळं कुठेतरी बीजेपीचा वर्ध असं स्वतःच्या डोक्यावर ठेवण्याकरता ते बीजेपीची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत आणि म्हणून म्हणून या सगळ्या वृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मनसेचे जे कार्यकर्ते येतील त्यांचा सन्मान राखला जाईल, त्यांना या ठिकाणी सन्मानाने पक्षात घेतलं जाईल. पण त्याचबरोबर या माध्यमातून राज ठाकरेंची ही भूमिका ही भाजपला पूरक कशी आहे किंवा भाजपची सिटी म्हणून ते काम कसं काय करतायत या सरकारचा पूर्ण जे काय चित्र आहे ते जनतेसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षानं हकालपट्टी केली आणि शिवसेनेसह अनेक पक्षांनी त्यांना पक्षात येण्यासंदर्भात ऑफर दिली आहे. मात्र आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असं मोरेंनी स्पष्ट केलं. पक्षानं केलेली कारवाई आपल्या जिव्हारी लागल्याची खंत मात्र त्यांनी बोलून दाखवली. पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आपल्या सोबत आहेत आणि त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण तात्यांना विचारूया. तात्या, खरं तर अजूनही तुम्ही डौलात छातीवर मनसेचा बिल्ला मिरवता आहात आणि अजूनही तुम्हाला वाटतंय का की तुमची मनधरणी होईल? काय भूमिका आहे याकडे सगळ्यांची? मनधरणी करायचा काहीच विषय नाहीये. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक घटक आहे आणि जेव्हा पक्षाला नाव नव्हतं, पक्षाला झेंडा नव्हता, तेव्हापासून मी या दक्षिण पुण्यामध्ये राज समर्थक म्हणून मी आहे. शिवसेनेमध्ये असताना सुद्धा अनेकदा माझ्या भूमिकेला प्रॉब्लेम झाला. 2004 साली मला आठवते की मला त्यावेळेस सुद्धा अडचण झाली होती की राजसाहेबांचा मी इथं कार्यक्रम घेतला होता. मला शिवसेनेमधनंच सांगण्यात आलं होतं की तुम्ही कार्यक्रम घेऊ नका, नाही तर तुझं पद जाईल. पण त्यावेळेस पण मी म्हणलो होतं पद गेलं तरी हरकत नाही, पण मी राजसाहेबांसोबत राहील म्हणून. अर्थातच, पण आता ही परिस्थिती बदललेली आहे आणि आता तुम्ही ज्यांच्यासाठी स्पष्ट भूमिका घेतली ते तुमच्यासोबत आहेत, तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले मुस्लिम बांधव. मात्र ज्यांच्या आदेशानुसार तुम्ही स्पष्ट भूमिका आधीपासून घेत होतात त्यांनी मात्र तुमच्या पदरामध्ये जे काही टाकलंय हकालपट्टीच्या स्वरूपात ते तुमच्या जिव्हारी लागलंय. नक्कीच लागणार आणि मला वाटतं की जो मेसेज साहेबांपर्यंत पोहोचवला गेला तो चुकीचा पोहोचवला गेला आणि त्याच्यामधून जो काही मीडियावरती व्हायरल होतं आहे की वसंत मोरेंची हकालपट्टी, मला वाटतं की भूमिका मांडली म्हणून हकालपट्टी थोडं मला, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे. पक्षामध्ये जे लोकप्रतिनिधी आहे आता 2च आहेत, त्याच्यामध्ये मी एकट्यानेच भूमिका मांडली. माझ्या ठिकाणी नेमल्यानंतर मिरवणूक निघली, माझ्या ठिकाणी नेमले फटाकडे वाजले. म्हणजे याचा अर्थ मलाच कळायला तयार नाही की नक्की 1 वर्ष मी काय करत होतो. म्हणजे मी पक्ष वाढवलं. मला वाटतं पक्षाच्या आयुष्यात एवढ्या वर्षात पहिल्यांदा पुण्यामध्ये इतकी मोठी कार्यकारिणी मी तयार केली, इतकं मोठं ॲनालिसिस मी तयार केलं आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने माझ्यासमोर
आलं, मिरवणुका, झेंडे, गुलाल, ह्या गोष्टी त्रासदायक वाटल्या की वसंत मोरेचं पद गेल्यानंतर जर अशा गोष्टी होत असतील म्हणजे नक्की वसंत मोरे पक्षासाठी किती घातक होता. पक्षासाठी घातक होता का ते बाकीच्या लोकांसाठी घातक होता मला तोच कळला नाही. ऑफर्स या पहिल्यांदाच नाही आहेत. मला 2019ला सुद्धा मला विधानसभेला ऑफर्स होत्या. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर अक्षरशः माझ्या चिंध्या केल्या माझ्या वार्डाच्या. पण मी पक्ष सोडला नाही. माझ्या मनात सुद्धा कधी पक्ष सोडण्याचा विचार आला नाही की 5 तुकडे केले माझ्या प्रभागाचे मला पाडण्यासाठी. अक्षरशः फक्त 4,000 मतदान माझ्या मागे ठेवलं. पण मी मनसेतनंच उभं राहिलो. ते मागाशी जे होतं ना ते मतदान होतं सगळं की पुढची जी भूमिका आहे ते आपण सांगणार आहोत असंही ते म्हणालेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आता या प्रकरणानंतर मनसेकडनं काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जर्नलिस्ट सचिन हंसाटेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे. मुंबईला राज्यापासून वेगळं करण्याचा डाव आहे असा आरोप होतोय. खासदार संजय राऊतांनी हा आरोप केलेला आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे. खासदार संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे, एक आरोप केलेला आहे आणि तो मुंबई संदर्भातला आहे. आर्थिक राजधानी मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे. हा खरं तर आरोप काही पहिल्यांदा झालेला नाही. मात्र संजय राऊतांनी हा आरोप केलेला आहे. मुंबईला राज्यापासून वेगळं करण्याचा डाव आहे असंही खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षड्यंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात ह्या लोकांनी गृह मंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मोठा गौप्यस्फोट आहे. खूप मोठा मी सांगतोय तुम्हाला आणि मी दाव्यासह सांगतोय. मुंबईतले काही धनिक, काही धनदांडगे, काही भाजपचे नेते, बिल्डर, बरं का, ह्यांच्या संगनमतानं किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन 5 लोकांनी मुंबईत तयार केल्या भारतीय जनता पक्षाच्या, बरं का. आणि सगळे चोर आणि लफंगे कोण आहेत त्याचं नेतृत्व हा किरीट सोमय्याकडे आहे. आणि काही करून त्यांना मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार हा काढायचा आहे. मिस्टर बोलू बहादर संजय राऊत आता म्हणतायत की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे. और राऊत साहेब, तुम्हाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे. अँझायटीमुळे, घाबरटपणामुळे तुम्ही मानसिक रोगी बनलेला आहात. जी मुंबईच्या मराठी जनतेला तुम्ही लुटून ओरबाडून खाल्लत ती मुंबई कधीही महाराष्ट्रापासून तुमचे कितीही प्रयत्न असले तरी वेगळी होणं शक्य नाही. बातमी अनिल देशमुखांसंदर्भातली आहे. अनिल देशमुखांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. 2 आठवड्यांनी आता सुनावणी होणार आहे. मेडिकल इमर्जन्सी असेल तरच तातडीनं सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायालयाला गृहीत धरू नका. तुमच्या आधी अनेक अर्ज प्रलंबित आहेत असं न्यायालयानं म्हटलंय. त्यांना डावलणं योग्य ठरणार नाही. सुनावणी दरम्यान कोर्टानं असं खडसावलेलं आहे. खासगी शाळांच्या शासकीय अनुदानाकरता एका शिक्षकानं चक्क स्मशानात अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. मात्र या आंदोलनाची दखल अजून घेतली गेलेली नाही. अनुदान नाही म्हणून 60,000 शिक्षकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. आता तुम्हाला स्मशानात जावंच लागेल म्हणून स्मशानात आंदोलन करत असल्याची भावना या शिक्षकानं बोलून दाखवली. खाजगी विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी एका शिक्षकाने गेल्या अनेक दिवसात अनेक आंदोलनं केली. त्यांनी मंत्रालयावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि आता औरंगाबादमध्ये चक्क स्मशानभूमीमध्ये त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे आणि विशेषमध्ये स्वर्गरथ बाजूलाच उभा केलेला आहे. एकंदरीतच हे आंदोलन दखलपात्र यासाठी आहे की या शिक्षकाने अनेकदा आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने कसल्याही पद्धतीची दखल नाही घेतली आणि आताही जवळपास 7 दिवस झालं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. प्रशासन कसल्याही पद्धतीची दखल या ठिकाणी घेत नाही आणि त्यांनी चक्क आता मुकुंदवाडी परिसरातील स्मशानभूमीमध्ये आंदोलन सुरू केले आणि समोर स्वगरत उभा करून ठेवलेला आहे. दादा,
सगळ्यात पहिलं मला हे सांगा की तुम्हाला स्मशानात आंदोलन करायची का गरज वाटते? भिडेवाड्यात 17 दिवस अन्न त्याग उपोषण, अन्न त्याग पायदिंडी औरंगाबादहून याच्या दरम्यान लेखी पत्र दिलं. लेखी पत्राची पूर्तता नाही केली म्हणून आमदार निवासहून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसही लेखी पत्र दिलं. मला वाटलं आता अघोषित शाळा त्रुटी पूर्तता आणि अंशतः अनुदानित शाळांना 15, 11, 11 आणि 24 जून 2014च्या शासन निर्णयानुसार 100% अनुदान ते देतील. अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देतील. परंतु त्यांनी पुन्हा लेखी दिलं. माझ्याकडं मंत्री महोदयांचे, वर्षाताईंचे आणि मंत्र्यांचे लेखी पत्र आहे. 100% अनुदान देऊ, मराठी शाळेतल्या या राज्यातल्या 60,000 शिक्षकांना न्याय देऊ. परंतु त्यांनी आतापर्यंत दिलं नाही म्हणून मी स्मशानभूमी मुकुंदवाडी इथं बेमुदत अन्न त्यागाला उपोषणाला बसलेलो आहे. राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक टेमकर साहेब, अनिल साबळे साहेब उपसंचालक औरंगाबाद आणि औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कर्तव्यदक्ष अत्यंत अभ्यासू MK देशमुख साहेब यांना शासनाने पाठवलं होतं आणि काल त्यांनी चर्चा करून ज्या काही मागण्या त्या संदर्भात आम्ही वर्षाताईची भेट घेऊन डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबाशी बैठक घडून आपला हा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन. उपोषण सोडवण्यासाठी काहीच नाही केलं. उपोषण सोडण्याचं कारणच नाही. कारण उपोषण सोडून काय करायचं? फुकट शाळेत शिकवायचं आहे का? आयुष्याची राखरांगोळी झालेली आम्हाला. आता आम्ही काय शाळेत जाऊन फक्त फुकट शिकवायचं आणि घर कसं चालवायचं आहे? सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. 2 एप्रिल रोजी आकाशातून पडलेल्या वस्तूंच्या अभ्यासाकरता इस्रोचं पथक चंद्रपूरच्या सिंदेवाहीत पोहोचलं आहे. या वस्तू काय आहेत याच्या अभ्यासाकरता इस्रो आणि DRDOनं मदत करावी असं पत्र प्रशासनानं दिलं होतं. त्या पत्राची दखल घेत तिरुवनंतपुरममधून 2 शास्त्रज्ञ आलेले आहेत. ते घटनास्थळी जाऊन तपासणी करतायत. 2 एप्रिलला अवकाशातून काही ज्या वस्तू ज्या आहेत त्या दिसल्या, जडताना जाताना दिसल्या आणि त्या सिंदेवाही तालुक्याच्या पवनपार असो, लाडबोरी असो किंवा इतर गावात जे पडलेले आहेत त्याच्या 6 गोळे आहेत आणि एक त्याच्यामध्ये रिंग आहे. या परीक्षणासाठी तिरुवनंतपुरममधून शास्त्रज्ञ आहेत जे इस्रोचे आहेत ते आलेले आहेत. आता सध्या या गोष्टीचं परीक्षण सुरू आहे की हे गोळे जे आहे नेमके काय आहे. यानंतर ज्या ज्या ठिकाणी हे पडले होते त्या ठिकाणी पुन्हा हे शास्त्रज्ञ जाऊन पाहण्याची शक्यता आहे. नेमक्या सध्या तरी या सगळ्या गोष्टीचं नेमकं काय आहे ते नोटिंग करणं सुरू आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, सिंदेवाही, चंद्रपूर. प्रेमभंगानंतर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं. हिंगोलीतल्या एका तरुणानं हे पत्र लिहिलं आहे. शेती कमी असल्यानं लग्नाला प्रियसीच्या कुटुंबियांनी नकार दिला म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनाच हे पत्र या तरुणानं पाठवलंय आणि त्यात आपली व्यथा त्यानं मांडली आहे. हतबल तरुणानं मुख्यमंत्र्यांना यातून साथ घातली आहे. शेती कमी झाल्यानं प्रियसीच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला म्हणून या हतबल तरुणानं प्रेमभंगानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पत्र लिहिलेलं आहे. हिंगोलीतला हा तरुण आहे. साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही म्हणजे माझी तुम्हाला एक हे आहे की तुम्ही साहेब प्रेम केलं होतं का कधी? प्रेमाचं दुःख तुम्हाला कळतं का? कारण तुम्ही महाराष्ट्राचा विचार करताय. आज मग प्रेमाचा विचार तुम्ही का करत नाहीत? आज मी प्रेम केलं, माझ्यावर आत्महत्या सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि माझं प्रेम जर नाही मला मिळालं तर मी सरळ आत्महत्या करणार, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि मुलीच्या वडिलांनी नाकारलं का तर म्हणे शेती कमी. साहेब, माझ्याकडे आता वडिलोपार्जितच शेती कमी आहे आणि शेतीतून उत्पन्न काढून साहेब शेती घेणं होत नाही हो. आज जगणं अवघड झालं. या पुरोगामी महाराष्ट्रात लाजवल अशी गोष्ट आहे साहेब की प्रेम करून जर आत्महत्या करावी लागत असेल तर या महाराष्ट्राचं खरोखर दुर्दैव आहे. या देशामध्ये हीर रांझा, लैला मजनू, सोनी महिवाल यांनी प्रेम केलं आणि शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलं. मग प्रेमात मृत्यूच होतो का? एकदा वहिनीला विचारा बरं, प्रेम केलं तर आत्महत्याच करावी लागते का? माझी विनंती आहे साहेब की मी जगू कसं? कारण माझ्याकडे शेती मुळातच कमी आहे आणि मला मुलगी देणार नाहीत तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही साहेब. 18 वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे. 10 एप्रिलपासून हा बूस्टर डोस मिळणार आहे. खासगी लसीकरण केंद्रामध्ये या बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध ठेवली जाणार आहे. ही एक महत्त्वाची बातमी आहे. बूस्टर डोस संदर्भातली बातमी आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होतोय पण
बूस्टर डोस घेणं अनिवार्य आहे. 10 एप्रिलपासून बूस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रात उपलब्ध करून दिला जाणार आहे. डीन जे हॉस्पिटलच्या डॉक्टर पल्लवी सापळे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर पल्लवी, आपण वारंवार मार्गदर्शन करत आलेले आहात. बूस्टर डोस संदर्भात काय आपण आपल्या प्रेक्षकांना सांगाल? नाही, मला देखील आत्ताच कळलंय की केंद्र सरकारने जाहीर केलंय की बूस्टर डोस आपण म्हणत नाही, आपण त्याला प्रिकॉशनरी डोस म्हणतो आणि तो 18 वर्षांच्या वरील सगळ्यांना देण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण का असं लक्षात आलंय की आता चौथी वेव्ह येणार की नाही माहित नाही, पण नक्कीच कळलंय की दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कुठल्या पेशंटना सिरियस आजार झाला नाही, तर ज्या पेशंटचं लसीकरण झालं होतं आणि तिसऱ्या लाटेत तर नक्कीच, कारण का काही देशात काही प्रांतात जिथे दुसरा डोस मिळाला नव्हता किंवा प्रिकॉशनरी डोस झाला नव्हता, तिकडे ओमिक्रॉन होऊनही लोक व्हेंटिलेटरवर गेले आणि दगावले. त्यामुळे आपल्या हातात आता तेवढंच एक शस्त्र उरलंय. कोविड संपला असेल अशी आशा करूया, पण हे कोणालाच माहित नाहीये आणि कोणीही हे प्रेडिक्ट करू शकत नाही. तर जर प्रिकॉशनरी डोसची शासनाने सोय केली आहे, मे बी सुरुवातीला त्यांनी खाजगी केंद्रात केली आहे, नंतर शासकीय केंद्रातही होईल, तर ती नक्कीच सगळ्यांनी घ्यावं. जर ते क्रायटेरियामध्ये बसत असतील तर नक्कीच सगळ्यांनी घ्यावा, हे मी सगळ्यांच्या वतीने आवाहन करेन. नक्की. बूस्टर डोस संदर्भात असं सांगितलं जात होतं की 2 डोस घेतल्यानंतर काही पर्टिक्युलर महिने गेल्यानंतरच तो बूस्टर डोस घ्यायचा आहे, पण हा जो प्रिकॉशनरी डोस आहे त्याच्याविषयी असे काही नियम किंवा अशा काही अटी असतील का? सरसकट 18 वर्षावरच्या सगळ्यांना तो उपलब्ध करून दिला जाईल? ते आपल्याला बघावं लागेल. अटी 2 होत्या. 60 वर्षांच्या वरच्या व्यक्तींना पहिल्यांदी ही अट होती की सहव्याधीवाल्यांनाच द्यायचा, त्याच्यानंतर 60 वर्षावरील सगळ्यांना द्यायचा नियम आला. त्यामुळे 18 वर्षावरीलही असं करू शकतील. ते फक्त त्याला लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स असतात की अचानक सगळ्यांना दिलं गर्दी होऊ शकते, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी हा नियम करता येईल. आणि बूस्टर डोस तर 9 महिन्याचं कारण ठरवण्याचं सोपं हे होतं की असं लक्षात आलं की दुसरा डोस दिल्यानंतर 6 ते 9 महिन्यात रक्तातील अँटीबॉडीज कमी होत होत्या. त्यामुळे बूस्टरचा शब्दाचाच अर्थ तो आहे की आहे काहीतरी, पण थोडी बूस्टची गरज आहे, थोड्या पुशची गरज आहे. तर ती अंदाजे 6 ते 9 महिन्यात लागते लक्षात आल्यामुळे ती गॅप ठेवण्यात आली आहे. त्याच्या आधी दिल्याने तेवढा फायदाच होणार नाही, म्हणून ते गॅप आहे. नक्की. डॉक्टर पल्लवी, आभार. आपण सविस्तर प्रेक्षकांशी बोलात त्याबद्दल. इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक नजर टाकणार आहोत देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. एका विशेष कार्यक्रमासह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.